नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता खूप खूप स्वागत. चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला. जो सल्ला आपण सर्वांनी आता थंबनेलमध्ये पाहितला आणि जो सल्ला आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचला, जो सल्ला आपल्या सर्वांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत फायद्याचा आहे. मग असा कोणता सल्ला? तर सल्ला हा एवढाच आहे की इथून 15 फेब्रुवारीपर्यंत आपल्या सर्वांना आपल्या पाशी असणाऱ्या कोंबड्यांना व आपल्या सर्वांना आपल्या पाशी असणाऱ्या कोंबडीच्या पिल्लांना औषध म्हणून देशी दारू ही दररोज द्यायचीच आहे. होय मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती आहे आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे की इथून 15 फेब्रुवारीपर्यंत आपल्या कोंबड्यांना व आपल्या पाशी असणाऱ्या कोंबडीच्या पिल्लांना निरंतर व नियमितपणे आपल्याला औषध म्हणून देशी दारूचा वापर हा या ठिकाणी करायचाच आहे. मग अशा परिस्थितीत जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे तो विचारायला लागला की सर, इथून 15 फेब्रुवारीपर्यंत जर आम्ही कोंबड्यांना व पिल्लांना औषध म्हणून देशी दारू दिली तर याचा आम्हाला कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, इथून 15 फेब्रुवारीपर्यंत कोंबड्यांना व पिल्लांना देशी दारू देण्याची काय गरज आहे? हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगणार आहे आणि आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तरे तुम्हाला देणार आहे. म्हणून आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की जी प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओत मिळणार आहेत. एवढीच विनंती आहे की हा व्हिडिओ यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्या सर्व प्रश्नाची आपल्या सर्वांना अचूक व सविस्तर उत्तरे मिळून जातील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की हा व्हिडिओ पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथंच या व्हिडिओला लाईक करून टाका. जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करून टाका. आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर बघा मित्रांनो, जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्याच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की आपल्या सर्वांना इथून 15 फेब्रुवारीपर्यंत आपल्या कोंबड्यांना व आपल्या पिल्लांना औषध म्हणून देशी दारू ही दररोज द्यायची आहे. मग इथून 15 फेब्रुवारीपर्यंत कोंबड्यांना व पिल्लांना देशी दारू का द्यायची आहे? इथून 15 फेब्रुवारीपर्यंत कोंबड्यांना व पिल्लांना देशी दारू दिल्यानं याचा कोंबड्यांना आणि पिल्लांना काय फायदा होऊ शकतो? आणि जर इथून 15 फेब्रुवारीपर्यंत आपण सर्वांनी देशी दारू नाही दिली तर याच्यामुळं आपलं काही नुकसान होऊ शकतंय का? चला सगळं समजावून सांगतो आणि देशी दारू देण्याचे फायदे काय, याचं प्रमाण किती व दिल्यामुळं व न दिल्यामुळं कोणता फायदा व कोणता तोटा होऊ शकतो हे आता घेऊयात या ठिकाणी समजून आणि उमजून. या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी फक्त व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पहा, एवढीच आपल्या सर्वांना आहे कळकळीची नम्र विनंती. तर बघा मित्रांनो, आपण सर्वांनी जर बघितलं तर आपल्याकडे सध्या ऋतू बदलत आहे. 15 जानेवारीपासून 15 फेब्रुवारीपर्यंत ऋतू हा बदलत असतो आणि जेव्हा जेव्हा ऋतू बदलतो त्याचा प्रतिकूल परिणाम हा आपल्याला कोंबड्यांवरती होताना दिसतो. त्याचा प्रतिकूल परिणाम हा पिल्लांवरती होताना दिसतो. मग हा प्रतिकूल परिणाम कशामुळे होतो ते समजून घेऊयात. त्यात देशी दारू औषध म्हणून आपल्यासाठी कशी फायदेशीर आहे हे समजून घेऊया. तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या पाशी असणारी कोंबडी आणि कोंबडीची पिल्लं ही शीत रक्तपेशी असणारे पक्षी आहेत. म्हणजे काय
की बाहेरच्या वातावरणात थोडा जरी बदल झाला तर त्यांच्यावरती त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. आता तुम्हाला माहिती आहे की 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान आपण हिवाळ्यातून उन्हाळ्यात जात असतो. अशा परिस्थितीत दिवसा तापमान तापायला लागते तर संध्याकाळी तापमान घटलेलं असते. अशा परिस्थितीत दिवसाच्या तापमानाशी कोंबडीनं जुळवून घेतलं की रात्रीच्या तापमानाशी कोंबडीला जुळवून घ्यायला अडचण होते, कारण ती त्या ठिकाणी शीतरक्त पेशी असणारा पक्षी. म्हणजे काय हो? तर बघा, बाहेरच्या वातावरणामध्ये जो बदल होतो त्याच्याशी जुळून घेणं कोंबडीला कठीण जाते. बाहेर वातावरणामध्ये तापमान कमी झालं तर कोंबडीच्या शरीरातील तापमान कमी होतंय. बाहेरच्या वातावरणात त्या ठिकाणी तापमान वाढलं तर कोंबडीच्या शरीरातील तापमान वाढते. अशा परिस्थितीमध्ये तापमानातील ही घट आणि वाढ जी आहे ती कोंबडीसाठी अत्यंत घातक ठरते. मग अशा परिस्थितीमध्ये कोंबडी स्वतःच्या शरीरातील जेवढी शक्ती आहे तिला एकवटून या परिस्थितीशी जुळून घेण्याचा प्रयत्न करते. परंतु या परिस्थितीशी जुळून घेण्याचा प्रयत्न करत असताना जर तिची संपूर्ण शक्ती संपली किंवा ती शक्ती त्या ठिकाणी कमी पडली तर अशा परिस्थितीत याचा प्रतिकूल परिणाम होतो. लक्षात घ्या, ज्या वेळेस कोंबडी या परिस्थितीशी जुळून घेण्यासाठी स्वतःच्या शरीरातील संपूर्ण शक्ती एकवटते त्यावेळेस ती कमकुवत होते, त्यावेळेस ती कमजोर होते आणि अशा परिस्थितीतच त्या ठिकाणी कोंबडींवरती आजाराचं थैमान येते. बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन वाढायला लागते आणि तुम्ही बघितलं यामुळं सीझन चेंज होताना, ऋतू बदलत असताना आपली कोंबडी व कोंबडीची पिल्लं ही त्या ठिकाणी आजारी पडतात. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला माहीत आहे की सीझन बदलणार आहे, आपल्याला माहीत आहे की सीझन बदलत आहे, तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण योग्य औषधोपचारांचा वापर केला तर आपण कोंबडीला व पिल्लाला या असणाऱ्या आजारांपासून या ठिकाणी मुक्त ठेवू शकतो. मग या देशी दारूचं काय काम? लक्षात घ्या मित्रांनो, सध्याच्या वातावरणामध्ये जेव्हा वातावरण हे रात्रीच्या वेळी थंड होते त्यावेळेस कोंबडीच्या शरीरातील तापमान घटते आणि अशा परिस्थितीमध्ये हे जर तापमान योग्य वेळी वाढलं नाही तर कोंबडीला विविध आजारांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये जर आपण सर्वांनी औषध म्हणून देशी दारूचा वापर केला तर ही देशी दारू जी असते त्याच्यामध्ये अल्कोहोलमुळे उष्णता खूप असते. देशी दारूचा औषध म्हणून वापर केल्यानंतर ही देशी दारू जेव्हा औषध रूपानं कोंबडीच्या व पिल्लांच्या शरीरात जाते त्यावेळेस कोंबडीच्या व पिल्लांच्या शरीरातील उष्णता वाढवते. कोंबडीच्या व पिल्लांच्या शरीरातील उष्णता वाढवण्यात यश संपादन केलं की त्याच्यानंतर होते काय की त्यांच्या शरीरामधील वाढत जाणारी ही जी उष्णता असते, जी दारूमुळे वाढत आहे, त्याच्यामुळे जे बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन आहे ते त्या ठिकाणी भस्मसात होते आणि याच्यामुळे काय होते की जो प्रकोप आहे आजारांचा तो कमी होतो, त्याची धार कमी होते आणि एकतर कोंबडीवर येणाऱ्या आजारांचं प्रमाण हे 60 ते 70% कमी होते. लक्षात घ्या मित्रांनो, या छोट्याशा बदलामुळे आपली कोंबडी आजारी पडत नाही किंवा आजारी पडण्याचं प्रमाण कमी होते किंवा आजारी पडली तर ती तात्काळ तंदुरुस्त होते, कारण या दारूमुळे कोंबडीच्या शरीरात आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता विकसित होते. आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता विकसित झाल्यामुळे कोंबडी सहजासहजी आजारी पडत नाही आणि पडली तर लवकर तंदुरुस्त होते. हे सगळं घडते फक्त देशी दारूच्या वापरामुळे. देशी दारूच्या वापरामुळे फक्त आपली कोंबडी आजारी पडण्यापासून या ठिकाणी मुक्त होत नाही, तर याचबरोबर कोंबडी तंदुरुस्त राहिल्यामुळे कोंबडीचं अंडे उत्पादन वाढायला मदत होते, कोंबडीचं वजन वाढायला मदत होते आणि यामुळं अनेक फायदे आपल्याला होतात. म्हणजे देशी दारूच्या वापराने आपल्याला ऋतू बदलत असताना कोंबडीवर येणाऱ्या आजारांचं प्रमाण कमी करता येते, कोंबडीचं अंडे उत्पादन वाढवता येते, कोंबडीचं वजन वाढवता येते. मला सांगा, याच्यामुळे आपला खर्च जो औषध पाण्यावरती होणार आहे तो कमी होतो, कोंबडीचा मृत्यूदर कमी होतो आणि कोंबडीचं अंडे उत्पादन व कोंबडीचं वजन वाढल्यामुळं आपल्या आर्थिक मिळकतीत फायदा आणि आपल्याला नफा प्राप्त होतो. याच्यामुळे एकीकडे आपलं त्या ठिकाणी होणारा जो खर्चाचं आहे ते रूपांतरण नफ्यात होते. म्हणजे एकीकडे खर्च कमी होतो, दुसरीकडे नफा वाढतो आणि अशा पद्धतीनं दुहेरी फायदा हा देशी दारूमुळे होतो. म्हणून आपल्या सर्वांना विनंती करत आहे की आपण सर्वांनी देशी दारूचा वापर हा इथून 15 फेब्रुवारीपर्यंत कोंबड्यांसाठी औषध म्हणून निरंतर व नियमित करायला पाहिजे. आता हा प्रश्न शिल्लक आहे की बाबा देशी दारूचा वापर हा या ठिकाणी करायचा हे कळालं, पण देशी दारूचा वापर दररोज करत असताना त्याचं प्रमाण किती घ्यायला हवं?
देशी दारूच्या प्रमाणाचा विचार केला तर 1 लिटरसाठी 5 ml हे 4 महिन्यांच्या वरच्या कोंबडीसाठी व कोंबड्यांसाठी आणि 1 ते 4 महिन्याच्या पिल्लांसाठी जे प्रमाण आहे ते आहे 1 लिटरला 2.5 ते 3 ml. म्हणजे 4 महिन्याच्या वरची कोंबडी कोंबडा असेल तर 1 लिटरला 5 ml, 1 ते 4 महिन्याचे पिल्ला असतील तर 1 लिटरला 2.5 ते 3 ml. जर अशा पद्धतीनं आपण ऋतू बदलत असताना सातत्यानं कोंबड्यांसाठी देशी दारूचा वापर केला तर आपल्याला त्याचा खूप खूप फायदा होतो. आपल्याला कोणता फायदा होतो ते मी वर सांगितले की अंडे उत्पादनात वाढ होते, वजनात वाढ होते, कोंबडी आजारी पडत नाही, कोंबडीचा मृत्यू दर कमी होतो आणि या सर्व असणाऱ्या गोष्टींमुळे आपला नफा हा जास्तीत जास्त वाढायला मदत होत असते. तर याच्यामुळे आपण सर्वांनी देशी दारूचा वापर ऋतू बदलत असताना करावा आणि इथून 15 फेब्रुवारीपर्यंत आवर्जून करावा हीच आपल्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती. देशी दारू दिल्यानं काही साईड इफेक्ट, काही दुष्परिणाम, काही नुकसान होऊ शकते का? औषध रूपानं देशी दारूचा वापर केल्यामुळे याचा कसल्याही प्रकारचा साईड इफेक्ट, दुष्परिणाम व नुकसान आपल्याला आढळून येत नाही आणि येणार नाही. त्यामुळे निश्चिंत मनानं, मोकळ्या मनानं या ठिकाणी आपल्या कोंबडीला, कोंबडीच्या पिल्लाला या ठिकाणी औषध म्हणून इथून 15 फेब्रुवारीपर्यंत जरूर 100% नक्की देशी दारू द्याच. तर अशा पद्धतीने देशी दारूचा जर आपण सर्वांनी वापर केला तर आपण कोंबडींवरती आणि पिल्लांवरती येणाऱ्या आजाराचं प्राबल्य प्रमाण कमी करू शकतो. त्यांच्या अंडे उत्पादन व वजनात वाढ घडवून आणू शकतो. यामुळे आपला नफा हा त्या ठिकाणी दुप्पट होऊ शकतो. तर ही माहिती आपल्यासमोर सादर केली आहे मित्रांनो. मला वाटते ही माहिती आपल्याला आवडली. मित्रांनो, अशाच पद्धतीची सूक्ष्म अध्ययन असणारी बारीक सारीक माहिती आम्ही आमच्या नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो. ज्यामुळे आमच्यासोबत जोडले गेलेले कुक्कुटपालक बांधव जे आहेत या माहितीमुळे आज लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत. जर खऱ्या अर्थानं आपल्यालाही गावरान कुक्कुटपालन करायचं असेल आणि कुठेतरी या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपल्याला करायचंय काय? करायचं एवढंच आहे की आपल्याला 84 21 82 62 62 या क्रमांकावरती कॉल करायचा आहे. इथं कॉल केला की लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर आपणास काय म्हणतील की आपण व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 जो आहे याच्यावरती आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवावा. एवढी माहिती आपण सर्वांनी पाठवली की मग लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460 बस याच्यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. याच्यामुळे अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन हे प्राप्त होऊन जाते आणि या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा सुद्धा होऊन जातो परिपूर्ण. या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपल्या सर्व समस्यांचं निराकरण होऊन जाते. कारण आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील झाल्यानंतर आपल्या कोंबडीचा व पिल्लांचा खाद्य खर्च हा 80% कमी होतो. कोंबडी आणि पिल्लं यांच्यावरती आजार येण्याचं प्रमाण कमी होते आणि आजार आल्यानंतर तात्काळ इलाज हा आमच्या मार्गदर्शनातून प्राप्त होतो. त्यामुळं त्या ठिकाणी मृत्यूदर कमी होतो. पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले कशी काढायची, पिल्लांची ब्रूडिंग, फिडिंग, वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दलही सखोल मार्गदर्शन केलं जाते. ज्यामुळे छोटं पिल्लू मोठं होईपर्यंत कसल्याही प्रकारचा त्रास आपणास होत नाही. त्याचबरोबर शेड कसा उभारावा, लांबी किती घ्यावी, रुंदी किती घ्यावी, उंची किती घ्यावी हे सगळं समजावून सांगितले जाते. ज्यामुळं कमीत कमी जागेत, कमीत कमी भांडवलात, कमीत कमी मेहनतीत, कमीत कमी वेळेत आदर्श व मजबूत शेड तयार करून देण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. यथोचित या मार्गदर्शनामुळे आपली जागेची बचत होती, आपल्या भांडवलाची बचत होते आणि आपल्या मेहनतीची व वेळेची बचत होते. ज्यामुळे आपला नफा हा दामदुप्पट व्हायला काही अवधी लागत नाही. सरतेशेवटी आपल्यापाशी तयार झालेली कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ले यांची विक्री कधी, कुठे, कशी करावी याबद्दल सुद्धा सखोल मार्गदर्शन हे आपणास प्राप्त केलं जाते व आपल्याला त्या ठिकाणी या मार्गदर्शनाच्या माध्यमातून विक्रीस सहकार्य केलं जाते. यामुळे बघा, उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं आणि दिलं जाते. ज्यामुळे सर्व अडचणींचं निराकरण हे तात्काळ होऊन जाते. ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होऊन जातो परिपूर्ण. म्हणून खऱ्या अर्थानं जर आपल्या सर्वांना रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा, पाहिजे असेल अचूक मार्गदर्शन, तर आजच संपर्क साधा लखन सरांशी. नंबर आहे 84 21 82 62 62. लक्षात ठेवा, प्रवेश आहेत मर्यादित.
याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे। आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकतात। यासाठी व्हॉट्सअप नंबर 8421826262 वर नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा। तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल। तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की कुक्कुटपालनाच्या व्यवसायात देशी दारूचा वापर हा ऋतू बदलत असताना का करावा, 15 फेब्रुवारीपर्यंत दररोज देशी दारू देणं का गरजेचं आहे, आणि जर आपण देशी दारूचा वापर सीझन चेंज होताना आणि 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान केला तर यामुळे आपला कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा, देशी दारू कशी द्यायची, कशा पद्धतीनं द्यायची, याची काही दुष्परिणाम आहेत का, सगळं आज बघितले। तरी देखील काही समस्या मनात असेल, काही विचारायचं असेल तर लिहून कळवा। येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून 100% देऊन टाकेल सोल्युशन। जर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। आणि आत्तापर्यंत आपण सर्वांनी जर चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। तर शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड हा रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओज। तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो। आपल्या सर्वांचे खूप खूप आभार।